जामनेर तालुका के बेटावद गांव में 11 अगस्त को हुई अमानवीय मॉब लिंचिंग मामले में मुख्य आरोपी की गिरफ्तारी की मांग जोर पकड़ रही है। जलगांव में एकता संगठन ने इस घटना के बारे में पालक मंत्री गुलाबराव पाटिल को ज्ञापन सौंपा। संगठन ने मांग की है कि राजनीतिक रसूख वाले मुख्य आरोपी और कैफे मालिक को तुरंत गिरफ्तार किया जाए। साथ ही उन्होंने इस मामले में महाराष्ट्र संगठित अपराध नियंत्रण अधिनियम यानी मकोका लगाने, साजिश की धाराएं जोड़ने और पीड़िता के परिवार की पसंद के वकील को नियुक्त करने की भी मांग की गई। संगठन का कहना है कि आरोपी एक संगठित गिरोह का हिस्सा है, इसलिए कड़ी कार्रवाई के बिना न्याय मिलना मुश्किल है। पुलिस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी ने आश्वासन दिया है कि मामले की जांच के लिए एसआईटी का गठन किया जाएगा और साजिश की धाराएं भी जोड़ी जाएंगी। इस मौके पर एकता संगठन ने पीड़ित परिवार के लिए 25 लाख रुपए की सहायता राशि और सरकारी नौकरी की भी मांग की है, ताकि उन्हें सहारा मिल सके। और आगे की अपडेट देखने के लिए हमारे चैनल को लाइक, शेयर और सब्सक्राइब जरूर करिए। जकी अहमद, खानदेश टाइम न्यूज, जलगाव। महोदयांसमोर ही मागणी आहे की जामनेर येथील घटनेबाबत आमच्या दोन प्रमुख मागण्या, एक प्रमुख मागणी तर एसआयटीची मान्य पोलीस अधीक्षकांनी काल कबूल केलेली आहे। आता आमची दुसरी महत्वाची बातमी ही आहे की संबंधित आरोपींना जे आहे मास्टर माइंड व जे स्वतः ज्यांच्या फिर्यादीच्या वतीने जे नाव लिहून दिलेलं त्यांना अटक करावी। दुसरं मकोका लावण्यात यावा व सगळ्यात महत्वाचं याच्यात संगनमत म्हणजे जुना IPC 120 आणि नवीन BNS 61(2) प्रमाणे त्वरित कारवाई करण्यात यावी व त्याचसोबत आम्ही विशेष सरकारी वकिलाची याद्वारे मागणी करतोय, जेणेकरून विशेष सरकारी वकील याच्यात देण्यात यावा, जेणेकरून ही केस लवकरात लवकर होईल आणि लवकरात लवकर आरोपींना कठोर शिक्षा व्हायला पाहिजे। ही आमची आज माननीय पालकमंत्र्यांना ही मागणी आहे। आम्ही पहिल्यापासून 11 तारखेपासून आपण बघत असाल की आम्ही लेखी स्वरूपात हीच मागणी करतोय की त्या ठिकाणचे पोलीस प्रशासन हे पाहिजे तसं तपास करू शकत नाही, म्हणून त्यांच्यावर राजकीय दबाव येऊ शकतो, म्हणून एसआयटीची स्थापना करावी ही मागणी आमच्या पहिल्यापासून आहे। आणि त्याच्यात निश्चितच त्या फिर्यादीच्या वतीने त्याच्या बहिणीने आईने जबाब दिलेला आहे आणि त्या जबाबात त्यांनी स्पष्टपणे त्या राजकीय व्यक्तीचं नाव लिहिलेलं आहे की ज्याच्यामुळे ही घटना घडलेली आहे। जो समोर होता ज्याने मारहाण केलेली आहे त्याला अद्याप पोलिसांनी त्या 8 मध्ये अटक केलेली नाही, त्यामुळे आम्हाला त्यांना अटक होणे अत्यंत आवश्यक आहे।